सायलीबाई सुरुवातीला काहीतरी विचार करत असतात। अर्जुन म्हणतो, काय झालं सायली, कसला विचार करताय तुम्ही एवढा? काही झालंय का आज? पूर्णाजीने तर अस्मिताई काही बोलली का तुम्हाला? सायली म्हणते, नाही सर, असं काहीच झालं नाहीये, आज तर वेगळीच गोष्ट घडली आहे। आता सायलीने अर्जुनला सगळं काही सांगितलंय की आईने आज मंगळागौर व्हावी म्हणून हट्टच धरला होता, अन्न पाणी सोडलं त्यांनी आणि मग कसं तरी करून पूर्णाजीला मनवलंच। आता अर्जुन म्हणतो, बाप रे, काय सांगताय? मम्मामध्ये ना हा जो स्पार्क आहे ना तो फार डेंजरस आहे आणि तो कधी कधीच दिसतो। मम्माला 1 वर्षानंतर ना खूप त्रास होणार आहे, त्यामुळे मलाही खूप भीती वाटायला लागली आता। सायली म्हणते, सर मी आता ना ठरवलंय 1 वर्षानंतर काय होणार आहे याचा विचार करायचाच नाही, उद्याची मंगळा अगदी आनंदात साजरी करायची। आता अर्जुन म्हणतो, अहो पण मम्मा। सायली म्हणते, तुम्ही आता काहीही बोला हं सर, मी तुमचं काही ऐकणार नाहीये, मला अजिबात आईंना दुखवायचं नाहीये। तसंही मधुभाऊनंतर माझ्यासाठी कोणी महत्त्वाचं असेल ना तर ते म्हणजे आपल्या आई आहेत, त्यांचं मन दुखावलं जाईल असं मी काहीच करणार नाहीये आता। आणि अर्जुन सायलीकडे बघतच राहतो की ही किती इन्व्हॉल्व झाली आहे आपल्या फॅमिलीत। तर आता इकडे मात्र हा अण्णा त्या गुंडाला ओरडत असतो, काय रे, तुला एक चिरकुट काम करायला सांगितलं ते पण जमलं नाही ना तुला? करू का त्या मड्याच्या बाजूला तुला जागा? तुला जे काम सांगितलं ते केलंच नाही ना तू? तो गुंड म्हणतो, अरे हलवणार होतो अण्णा मी, पण तो सुभेदार तिथे आला ना, मग पंगाच झाला। अण्णा म्हणतोय, काही करा पण ते काम करा आणि आता परत तिथे जाय आणि ते मड तिथून हलव, ते जर लागलं ना त्या सुभेदारच्या हाती तर भलत्याच मर्डरमध्ये लटकवल तो। आता हा माणूस म्हणतोय, तो गुंड, की मी आपला माणूस पेरलाय तिथे, ते सगळं सिक्युरिटी हटली ना की मला तो मेसेज करेल आणि मी काम करून टाकेल। तेवढ्याच साक्षी येते तिथे आणि म्हणते, कसलं काम, काय काढलंय नवीन काम अण्णा? आता अण्णा त्या गुंडाला म्हणतो, चल चल वसुलीचं काम करून ये। तो निघून जातो। साक्षी म्हणते, अण्णा प्लीज आता काही गडबड करू नका, मागच्या वेळेस सारखी, नक्की वसुलीचंच काम आहे ना? अण्णा म्हणतात, हो गा माझी आई, माझ्या कामात नको लक्ष घालू, तू त्या प्रियावर लक्ष घाल, ती जर काही पचकली ना त्या अर्जुन समोर तर तू आणि मी किती वर्ष खडी फोडायला जाऊ माहिती आहे ना तुला? साक्षी म्हणते, मला माहिती आहे अण्णा चांगलंच, म्हणूनच मी तिच्यावरच लक्ष ठेवतीये। काय करणार अण्णा, सगळ्या गोष्टी तिच्याच हातात आहेत ना, तिने जर गडबड केली ना तर काही खरं नाही आपलं। अण्णा मनात विचार करतोय की त्यात जर अर्जुनला ती डेड बॉडी सापडली तर तू आणि मी दोघंही खडी फोडायला जाऊ, काहीतरी निकाल लावायलाच पाहिजे। पण प्रेक्षकांनो, नक्की कोणाची डेड बॉडी आहे तिथे मला कळलं नाहीये, असोत कोणाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा। आता इकडे अर्जुनच्या घरी मंगळागौरीची पूजा सुरू आहे आणि आजूबाजूच्या बायका आल्यात आणि ते खूप कौतुक करतायत, काय छान तयारी केली बाई। कल्पनाताई म्हणतात, हो ना, मला तर माझ्या सायलीची मंगळागौर आणखीन 5 वर्ष करायची होती, पण बघू आता कसं होतंय ते। आता लगेच पूर्णाजी अस्मिताच्या कानात बोलतात, पाहिलं का सकाळपासून कशी भिंगरी लागल्यासारखी पळतीये ही, 5 वर्ष मंगळागौर करणारे म्हणे अजून सुनेची। अस्मिता म्हणते, पूर्णाजी 5 वर्ष काय, अगं मम्मा अजून 15 वर्ष सुनेची मंगळागौर करेल। पूर्णाजी म्हणतात, काय करणार बाई, आपलेच दात ना, आपलेच ओठ। पण आता प्रेक्षकांनो, अर्जुनने जेवायचे पार्सल आणलेत, पण काल तर यांचा मेन्यू ठरला होता ना, म्हणजे या घरी स्वयंपाक करणार होत्या बहुतेक असो कॅन्सल झाला असेल ऐन वेळेला, आपल्याला दाखवायचं विसरले। आता पूर्णाजी म्हणतात, बाई पाहिलं का कसं पुढे पुढे करतोय हा? आता त्या बायका म्हणतात, बाई अर्जुन तर बायकोच्या मंगळागौरीसाठी किती मदत करतोय नाही, खूप छान। अर्जुन लगेच लाजतो आणि पूर्णाजी त्याच्याकडे बघतच राहतात। आता अर्जुन म्हणतो, मम्मा तुझं काम झालं ना, मी माझ्या रूममध्ये मी माझं काम करतोय। कल्पनाताई म्हणतात, हे बघ मी तुझा ब्रेकफास्ट आणि कॉफी पाठवते रूममध्ये आणि हो तू घरीच थांब हे, आणि अरे अश्विन पण नाहीये घरी, तू थांब आता ह्या बायका विचारतात, पण आजच्या उत्सव मूर्ती कुठे आहेत? विमल म्हणते, ते बघा आले आमच्या सायलीताई। आता सायलीबाई एवढ्या नटून थटून आलेल्या आहेत आज की विचारूच नका, फेशियल आणि मेकअप कसलं जबरदस्त झालंय सायलीचं। अर्जुन एकदम फ्लॅट झालाय, तो बघतच राहतोय सायलीकडे। इथे मालिकेचे टायटल सॉन्ग इतकं छान सूट झालंय प्रेक्षकांनो, काय सांगू तुम्हाला, खूप सुंदर वाटलं कानांना ऐकायला। यावर ना मी तुम्हाला छान असा शॉर्ट नक्की टाकेल। तर आता सायली खाली आली आहे आणि बायका म्हणतात, अगं बाई कल्पनाताई किती छान आहे हो तुमची सून, खूप देखणी आहे पण इकडे मात्र आपल्या अर्जुनरावची विकेट पडली आहे बरं का, अर्जुन आउट झालाच छान दिसतीये खरंच सायली। आणि पूर्णाजी पण सायलीकडे बघतच राहतायत। अर्जुन अचानक लाजायला लागलाय, गोड दिसतो हा लाजताना असो। आता ह्या कल्पनाताई पण सायलीला म्हणताय की खूप गोड दिसतेय, पण आता अस्मिताला जेलसी फील झाली आहे। तर रविराज काका घरी पेपर वाचत बसलेत। ही प्रिया म्हणते, बाबा आज तुम्ही निवांत कसे, तुम्हाला बाहेर नाही जायचंय का? रविराज म्हणतात, नाही नाही आज मला कुठेही जायचा कंटाळाच आलाय। प्रिया विचार करते की अरे यार, हा बिनकामाचा घरी बसलेला राहिला तर मी कशी अर्जुनच्या घरी जाऊ?
त्यात ही सुमन तेल ओतते आणि ती म्हणते भाऊजी आज ना पुरणपोळ्या करते, तुम्ही घरी आहात ना? तसंही श्रावणातला मंगळवार आहे ना, मी पुरण करणारच होते. तन्वीचं लग्न झालं असतं तर आज मंगळागौर असती नाही तिची. आणि सुमन म्हणते नाही हो भाऊजी, मी सहज बोलतीये. आता लगेच हे रविराज म्हणतात की सुभेदारांच्या सुनेची पहिली मंगळागौर असतील, भरपूर लाड पुरवत असतील तिचे. सुमन म्हणते भाऊजी मी सहज चुकून बोलून गेले हो. रविराज म्हणतात अगं काही हरकत नाहीये सुमन, पण हे बघ सुभेदारांच्या घरची मंगळागौर आहे, आपल्याला नक्कीच आमंत्रण येईल, पण आत्ताच मी तुला निक्षून सांगतोय अजिबात नाही जायचं म्हणजे नाही जायचं. मला उगीच इमोशनल ब्लॅकमेल करायचं नाही, माझ्याकडनं परवानगी घ्यायचा प्रयत्न करायचं नाही, त्याचा उपयोग होणारच नाहीये. प्रिया लगेच म्हणते नाही नाही बाबा, त्या मुलीमुळे मला इतका त्रास झालाय, शक्यच नाही, मी काय जाईल तिच्या मंगळागौरीला. पण मनात विचार करते सायलीची वाट लावण्याचा होता नव्हता तोही चान्स गेला आता. इकडे सायलीबाईने अगदी चित्तभावे पूजा केली आहे आणि गुरुजींनी ती मनोभावे संपूर्ण सांगितली आहे. छान दाखवलंय त्यांनी. प्रेक्षकांनो हे सगळं तुम्ही टीव्हीवर आज रात्री नक्कीच एन्जॉय कराल. आणि खरंच बघा, अस्मिता आता पूर्णाजीला जरा चाट ठोकते आणि म्हणते आलेच मी पूर्णाजी, आणि इकडे ती लगेच या प्रियाला फोन करत असते आणि नेमके रविराज तो फोन उचलतात आणि म्हणतात ए थांब जरा मी फोन उचलतो. अस्मिताचा नंबर बघतात ते. आता इकडे अस्मिता लगेच म्हणते अगं कुठेस तन्वी तू, सुरू पण झाली आहे मंगळागौरीची पूजा, लवकर ये बरं. आणि आता हे रविराज तिकडनं ओरडतात आणि म्हणतात अस्मिता हे बघ तन्वीला अजिबात बोलवू नकोस आणि कुठल्याच कारणासाठी फोन करू नकोस, ती येणार नाही आहे. आता अस्मिता म्हणते असं काय करतोस रे काका, तुझा जो प्रॉब्लेम आहे ना तो पूर्णाजी आणि अर्जुन बरोबर आहे ना, आम्हा मुलींचं काय रे, त्या मूर्ख मुलीचा राग तन्वीवर कशाला काढतोयस, पाठवणार आहे तिला, एन्जॉय करू दे ना. आता रविराज म्हणतात तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, माझ्या मुलीला अपमान करून घेण्यासाठी मी नाही पाठवणार. अस्मिता म्हणते मी घेईल ना काळजी तन्वीची, पण रविराज मात्र सांगतात फोन ठेव अस्मिता, माझा आणि तुझा वेळ वाया नको घालवू. आणि आता पुन्हा ते दटावतात प्रियाला, मी जे सांगितलंय ना ते विसरायचं नाही, अजिबात तिथे जायचं नाहीये, पण तरीही जाते, काय हिंमत आहे नाही हिची. आता पुढे आपण बघतोय की सायलीने नमस्कार केलाय तिची पूजा वगैरे झाल्यावर. आता सगळ्या बायका कौतुक करतात, काय बाई किती छान पूजा केली तुमच्या सुनबाईने, किती छान रीतीभाती सांभाळते. गुरुजी म्हणतात हो हे मात्र खरंय, आजकालच्या मुली तोंड देखलं पूजेला बसतात, त्यांचं सगळं लक्ष फोटो काढण्यातच असतं. हे मात्र गुरुजींचं खरं आहे. सेल्फी नाही डाला तो क्या डाला. असं प्रेक्षकांनो. आता या कल्पना ताई म्हणतात आमची सायली तशी नाहीये. गुरुजी म्हणतात म्हणूनच तिला या पूजेचं फळ मिळेल. आता ही पूजा केल्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनात तिला कधीच काहीच कमी पडणार नाही, सुख मिळेल, सौभाग्य मिळेल. आणि हे ऐकून पोर्राजीचं तोंड असं जळकट झालं. नैवेद्य आरतीची वेळ झाली आहे, पण आता इकडे प्रिया मात्र मनाशीच बडबड करते, हा किल्लेदार ना आता रखवालदार होऊन बसलाय. इतके दिवस त्या फोटोतल्या बाईला शोधायला जात होता ना इकडे तिकडे, आणि आज नेमका घरातच बसून राहिलाय. काय करू मी, मला जायचंय अर्जुनकडे. नाही आजचा प्लॅन फ्लॉप होऊन चालणारच नाहीये. तेवढ्या तिकडे रविराज काका सुमनला म्हणतात अगं मी जरा बाहेर जाऊन येतो आणि जेवायचं असेल तर तुला फोन करेल. आणि हे बघ तन्वीला बाहेर जाऊ देऊ नकोस, तिच्याकडे लक्ष ठेव. हे काहीही झालं ना तरी तिने सुभेदारांच्या घरात जाता कामा नये, मला अर्जंट काम आहे म्हणून निघालोय, नाही तर मी थांबलो असतो घरी. सुमन म्हणते तुम्ही नका काळजी करू भाऊजी, मी नाही जाऊ देणार तन्वीला बाहेर. आता रविराज निघालेत, पण आता ही आगाऊ प्रिया काय ऐकते का प्रेक्षकांनो, ती आधीच बिनधाकी आहे. आणि आता ती खाली येते आणि बघते सुमन तिथेच आहे. तिला वाटते या येड्याबाईला आपण असं घुमवून टाकू. आता ती सुमनला म्हणते अगं काकी तू म्हटलीस ना तू पुरणपोळ्या करणार आहेस, मग कोथिंबीर वडी कर ना त्यासोबत, मला फार आवडते ग. आता लगेच सुमन म्हणते पुरणपोळ्या आणि कोथिंबीर वडी हे काय कॉम्बिनेशन आहे. प्रिया म्हणते मला अगं असंच आवडतं ग काकी. अगं कोथिंबीर लागेल ना त्यासाठी, मी आणते पटकन जाऊन. सुमन म्हणते अगं खरं नाहीच आहे, पण तू नको जाऊ ग बाई. अगं भाऊजींनी काय सांगितलं तुला माहिती नाही का, तन्वीला पाय नको ठेवू देऊ म्हणे घराच्या बाहेर. आता प्रिया म्हणते काय माझे बाबा असे म्हणाले. सुमन म्हणते अगं तुझ्यासाठी आहे कोथिंबीर, तेवढ्याच्या वड्या होतील ना, कशाला बाहेर जाते, नको जाऊस, मी आत्ता कामाला लागते. आता नागराज आल्यावर प्रिया त्याला सांगतीये तुमच्या बायकोला समजवा ना, मला अर्जुनच्या घरी जायचंय मंगळागौरीसाठी, माझा प्लॅन ठरलाय त्या सायलीचं तंगडं मोडायचा, या बाईचं करा ना काहीतरी. नागराज म्हणतो खरंच तू जे सांगितलं ते करणार आहेस ना. प्रिया म्हणते म्हणजे काय, करणारच आहे. मग नागराज आता त्याच्या बायकोला उल्लू घुमवतोय आणि आता म्हणतो काय ग सुमन काय करतेस तू, आणि काय ग पुतणीचीच फरमाईश पूर्ण करते, एकुलता एक नवऱ्यासाठी काहीच करत नाहीस. सुमन म्हणते ईशा काहीतरीच काय बोलताय तुम्ही. अगं बघ कशी तन्वी हसतीये आपल्याला, पण काय ग चल आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. सुमन म्हणते चालेल चालेल मी आल्यावर स्वयंपाक करते. आता लगेच नागराज म्हणतो चल 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 लगेच निघूया. सुमन म्हणते अहो नको नको आत्ताच नको जाऊया आपण.
अहो भाऊजींनी लक्ष ठेवायला सांगितलंय मला तन्वीवर, त्यांना खूप काळजी वाटते हो तन्वीची. तन्वी म्हणते अगं सुमन काकी मी नाही जाणार बाहेर, तुम्ही फिरून या की. आता सुमन म्हणते नाही बाई नको. आता नागराज म्हणतो मग ठीक आहे मी लाडक्या बायकोबरोबर स्वयंपाकात मदत करतो. सुमनला याचं आश्चर्यच वाटतंय. नागराज म्हणतो अगं आता बाहेर जाऊ म्हणतोय तर तू नाही म्हणतीयस आणि इथे मी तुझ्या सहवासात राहील ना, चल दाखव मला काय काय केलंय. आता हिची पाठ वळणार तेवढ्यात ही पळाली आहे प्रिया आणि सुमन वळून बघते तर काय तन्वी कुठे गेली, याचा नक्की इश्यू होणार प्रेक्षकांनो. आता अर्जुन म्हणतो चला बरं झालं संपला तुमचा मंगळागौरीचा कार्यक्रम. आता ही सायली म्हणते नाही हो सर आत्ताशी तर पूजा झाली अजून खेळ बाकी आहेत. अर्जुन म्हणतो कसले खेळ. सायली म्हणते अहो खेळ असतात, आता बायका येतील आम्ही रात्र जागवू आणि खेळ खेळू. अर्जुन म्हणतो या बायका सगळ्या परत पुन्हा येणार आहेत का आपल्याकडे. सायली म्हणते सर तुम्ही असं चेहरा करून का बोलताय, आईंनी किती उत्साहाने घाट घातलाय सगळा. मुलीसाठी आई सुद्धा करणार नाही एवढं त्या करत असतात माझ्यासाठी आणि मी मात्र सतत त्यांच्याशी खोटं बोलतीये. एवढा मोठा निर्णय त्यांना काहीच माहीत नाहीये सर आपला. मला ना आईंपासून हे लपवायचं आहे ना तर खूप दडपण येतं हो. मला हे नाटक कसं संपवायचं ह्याचं पण टेन्शन येत असतं. आणि त्यात मगाशी ते गुरुजी काय म्हणाले ऐकलं ना तुम्ही. अर्जुन म्हणतो अहो कशाला टेन्शन घेताय तुम्ही, खूपच विचार करताय तुम्ही सायली. गुरुजी जे काही म्हणाले ना ते सगळं अष्टपुत्र वगैरे वॉटेवर ते ना फक्त खऱ्या लग्नासाठी होतं, खऱ्या लग्न झालेल्या नवरा बायकोसाठी होतं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी थोडी म्हटले ते. आणि तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, रिलॅक्स राहायचं. आता तेवढ्यात कल्पनाताईचा आवाज आला याला. अर्जुन दोघंच्या दोघं घाबरतात. त्यांना वाटतं कल्पनाताईंनी ऐकलं की काय आणि त्या म्हणतात काय रे कशाचं टेन्शन घेऊ नको म्हटलास तुझ्या बायकोला. अर्जुन नेहमीप्रमाणे थाप ठोकून देतो की अगं नाही मम्मा ते खेळाचं टेन्शन आलंय तिला, ते बायका येणार आहेत ना आता, मग कसं व्हावं काय व्हावं ते जरा टेन्शन घेतीये ती. आता ह्या कल्पनाताई म्हणतात अगं सायली कशाला एवढं टेन्शन घेतीयेस, सगळं काही छान पार पडणार आहे. अर्जुन म्हणतो काही काम होतं का मम्मा तुला. कल्पनाताई म्हणतात अरे हो माझं काम होतं तुम्हा दोघांकडे, या ना तुम्ही दोघं बसा. कल्पनाताईने अगदी आपुलकीने दोघांना खाली बसवलंय. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो कुठल्याही आईची हीच अपेक्षा असणार. त्या या दोघांचा हात हातात घेतात आणि एकमेकांच्या हातात सारख्या या दोघांकडे बघतायत. अर्जुन म्हणतो मम्मा असं का बघतीयस तू, काय झालंय. कल्पनाताई म्हणतात अर्जुन आज ना मी खूप खुश आहे बघ, गुरुजी म्हणताय ना ते सगळं लवकरच पूर्ण होऊ देत बघ. खरं तर ही इच्छा ना माझ्या मनात कधीची होती, मी कधी बोलून दाखवली नाही तुम्हाला, पण आज मात्र सांगते हं तुम्हा दोघांना लवकरात लवकर माझ्या मांडीवर नातवंड खेळू देत. हे ऐकून या दोघांचे चेहरे पांढरे झालेत. कल्पनाताई म्हणतात अगं तू आई झालीस ना सायली की पूर्णाजीचा राग नक्की निवळेल आणि तुमचा संसार अगदी भरल्यासारखा होईल. त्यासुद्धा तुमच्या दोघांचा संसार अगदी आनंदाने बघतील. मग माझी इच्छा पूर्ण कराल ना. तर काय वाटतंय प्रेक्षकांनो इथे सुद्धा हे दोघं जण खोटं वचन देऊन ही वेळ मारून देतील का, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो आजचा रिव्ह्यू इथेच पूर्ण झालाय. पुढे त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय, ते खेळ खेळणं सुरू आहे आणि ती सायलीच्या पायावरची कोण बघेल या सगळ्या गोष्टीचं सस्पेन्स त्यांनी खूप ताणलाय. बहुधा तरी कोणी बघो न बघो पण हा विषय ते इथेच टाळतील, कारण एवढ्या लवकर काही सस्पेन्स रिव्हील होणार नाही असं मलाही वाटतंय. पण बघूयात, कोणीतरी बघितलंय म्हणे, आता कोणी काय कसं ते आपल्याला लवकरच कळेल. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज आपले एन्जॉय करा. पण हां टी व्हीवर मात्र बघायला विसरू नका हं, ठरलं तर मग.